एका पावसाने उघडे पाडले प्रशासनाचे दावे. कॉलेज रोड झाला चक्क तलाव. तळोदा शहरात तब्बल 1 महिना पावसाने पाठ फिरवली होती. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता, तर नागरिक उकाड्याने हैराण झाले. मात्र आज सोमवारी दुपारी झालेल्या दमदार पावसाने सर्वांना दिलासा दिला. पण या पावसाने आणखी एक वास्तव समोर आणले. तळोदा शहरातील पालिका प्रशासनाचे निकृष्ट नियोजन आणि दुर्लक्षित व्यवस्था. कॉलेज चौफुलीवरील बन्नाजी स्वीट समोरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी पाईपलाईन चोकअप झाल्याने संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले. दुकानदारांचे व्यवहार विस्कळीत झाले, तर नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. याहून गंभीर बाब म्हणजे कॉलेज रोडवरील मोठमोठे खड्डे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागले. एखाद्या क्षणी अपघात होईल आणि परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साचलेल्या पाण्यामुळे हा रस्ता आहे की तलाव असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. एकीकडे मान्सूनपूर्व तयारीच्या घोषणा, दुसरीकडे पहिल्या दमदार पावसात शहराची दयनीय अवस्था. हीच का प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी? संबंधित विभागाने वेळेत गटारी आणि पाईपलाईनची स्वच्छता केली असती तर आज नागरिकांना या संकटाचा सामना करावा लागला नसता. आता प्रश्न एकच आहे, प्रशासन जागे होणार कधी? नागरिकांना सुरक्षित रस्ते आणि योग्य जलनिस्तारण व्यवस्था मिळणार की प्रत्येक पावसात तळोदा शहर असेच पाण्यात बुडणार? नागरिकांची मागणी, कॉलेज रोडवरील खड्डे तातडीने बुजवावे, चोकअप झालेली पाईपलाईन त्वरित साफ करावी आणि पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी. कार्यकारी संपादक योगेश पाटील.